निर्धाव जातोय. स्ट्राईकला आहे ऋषी. मुकेश संघाचं पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय मुकेश. पहिलं षटक चालू. 10-12 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू ऋषिकेशच्या बॅट म्हणून निघालेला खणखणीत चौकार. स्वतःचं आणि संघाचं खातं खोलतोय ऋषिकेश. ऋषिकेशच्या बॅटमधून निघालेला पहिला खणखणीत चौकार. मुकेश 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू ऋषिकेशसाठी. पुन्हा एकदा ऋषिकेशच्या बॅट मधून निघालेला अंपायर चौकार. खणखणीत चौकार. 2 चेंडू 2 चौकार पाहायला मिळते ऋषिकेशच्या बॅट मधून. 3 चेंडू सॉरी. 8 धावा झालेत. पहिलं षटक चालू. स्पार्टन 11 या संघाची धावसंख्या झाली आहे 8. काही चेंडू शिल्लक. मुकेश मारा करणार ऋषिकेशला. 15-20 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू ऋषिकेशसाठी. ऋषिकेशने उत्तुंग असा हा खेळलेला फटका पाहिला. झेल होतो का आणि हा झेल सुटतोय. एक धाव घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. त्या एका धाव्याने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 9. स्ट्राईकला वैभव. 4 चेंडू 9 धावा झालेत. पुढील चेंडू मुकेश याचा. वैभवसाठी. पंचांना पार करून टाकला. चेंडू कट लागून बॅक साईडला जातोय. एक धाव धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. या एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 10. बिनबाद 10. पहिलं षटक चालू असताना स्पार्टन 11 या संघाची धावसंख्या झाली आहे 10. शिमायरा प्रीमियर लीग 2025 या ठिकाणी HR स्पोर्ट्स कडून लाईव्ह स्ट्रीम यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंग प्रसारित करण्यात येत आहे. मुकेश पंचांना पार करून टाकला. चेंडू पंचांचा वाईटचा इशारा. एक अवांतर धाव. या एक अवांतर धावेने धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 11. मुकेश थोडंसं लांबलेलं आहे षटक असं वाटतंय. पंचांना पार करून टाकला. चेंडू ऋषिकेशसाठी. ऋषिकेशने खणखणीत मारला चेंडू. 4 धावांसाठी. एक टप्पा बाउंड्री लाईन पार गेलाय. ज्ञानदेव जरा थांबून डिसिजन द्यायचे. 4 धावा. ओव्हर. बिनबाद 15. सुंदर अशी पटकेबाजी पाहायला मिळते. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन आलाय विश्वास. संघाचं दुसरं वैयक्तिक पहिलं षटक विश्वास. पंचांना पार करून टाकला. चेंडू चेंडू निर्धाव जातोय.
पुढील चेंडू वैभवसाठी. वैभवच्या काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच. विश्वास पंचांना पार करून टाकला. चेंडू वैभवसाठी. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव. वैभवच्या टप्प्यात येत नाहीये. सुंदर असा हा फटका खेळलाय. पाहूया किती रन धावून काढतायत दोन्ही फलंदाज. 2 धावून काढण्यात यशस्वी झालेत. या 2 धाव्याने धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 17. विश्वास याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू वैभवसाठी ऑफ साईडला कटवलाय. पाहूया किती रन धावून काढतात. 4 धावांसाठी. कणकणीत चौकार वैभवच्या बॅटमधून पाहायला मिळतोय आपल्याला. लास्ट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे या षटकाचा. धावसंख्या झाली 21. पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू वैभवसाठी. वाईट चेंडू. अनेक अवांतर धावून काढले. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 23. बिनबाद 23. दुसरे षटक चालू असताना काही चेंडू शिल्लक. विश्वास शेवटचा चेंडू ऋषिकेशसाठी. स्ट्राईकला आहे ऋषिकेश. नॉन स्ट्राईकला आहे वैभव. दहा 12 पावलांचा रनअप. पंचांना पार करून टाकला. चेंडू ऋषिकेशच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. पंच षटक संपल्याची खून करतायत. 2 षटका अखेरीस धावसंख्या झाली 23. स्पर्टन 11 या संघाची धावसंख्या झाली 23. या पुढील होणारा सामना मराठा वॉरियर्स वर्सेस हिंदुस्थान 11 या दोन्ही संघांनी तयार राहायचंय. आपल्याकडे टाइम कमी असल्यामुळे रोहित पुढील गोलंदाज आहे. रोहित वैयक्तिक पहिल्या संघाचा 63 षटक घेऊन आलाय रोहित. मारा करणार वैभव याला. 10-15 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू सुंदररित्या तडवलाय लेग साईडच्या दिशेने. पाहूया किती रन धावून घेतात दोन्ही फलंदाज. तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 1 रन. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 24. स्ट्राईकला आहे वैभव. पुढील चेंडू रोहित याचा ऋषिकेशसाठी. धडाकेबाज असे फलंदाज आहेत ऋषिकेश. पाहू आपल्या संघासाठी किती धावांचे योगदान देतात. ऋषिकेश यांच्या काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू त्यांच्या अंगाला लागून 1 धाव धावून काढतायत दोन्ही फलंदाज. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होते 25. रोहित यांचा पुढील चेंडू वैभवसाठी. ऑफसाईडच्या दिशेने तटवला चेंडू. पाहू किती रन धावून काढतात. चेंडू सीमारेषेच्या पार. 4 धावांसाठी.
धावा झपकन वाढतायत. धावसंख्या होते 29. बिनबाद 29. तिसऱ्या षटक चालू असताना धावसंख्या झाले 29. पुढील चेंडू रोहित याचा वैभवसाठी. पंचांना पार करून टाकला चेंडू. उत्तुंगा 6 मारलेला फटका पाहूया. सीमारेषेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी कणकणीत असा हा षटकार वैभवच्या बॅटमधून निघालाय आपल्या संघासाठी. धावसंख्या या 6 धावेने झपकन वाढते. धावसंख्या होते 35. चार चेंडू तिसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा सुंदररित्या तटवला चेंडू वैभवने. पाहूया किती रन धावून काढतायत दोन्ही खेळाडू. 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झालेत. 3 धावा सॉरी. धावसंख्या 3 ने वाढते. धावसंख्या होते 38. बिनबाद 38. सुंदर अशी दोन्ही फलंदाजांकडून फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. तिसरं षटक चालू आहे. काही चेंडू शिल्लक. रोहित पंचांना पार करून टाकला चेंडू ऋषिकेशसाठी. पंचांचा वाईटचा इशारा. बॅट्समनच्या खूपच डोक्यावरून गेलाय. पंच नामदेव पाटेकर यांचा वाईटचा इशारा. रोहित यांचा पुढील चेंडू. पंचांना पार करून टाकला हा चेंडू ऋषिकेशसाठी. ऋषिकेशच्या बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय आणि पंच नामदेव षटक संपल्याचा खून करतायत. तीन षटका अखेरीस धावसंख्या झाले 38. सॉरी 39. विश्वास संघाचं चौथं आणि शेवटचं षटक घेऊन आलेत. विश्वास वैयक्तिक दुसरं षटक. विश्वास हॅलो. पंचांना पार करून टाकला चेंडू. वैभवच्या काही बॅटच्या टप्प्यात येत नाहीये आणि रनआउट. स्ट्राईकला आहे ऋषिकेश. हा वैभव यांची जागा घेण्यासाठी आले आहेत विकास. शेवटचं षटक चालू असताना धावसंख्या झाले 39. ऋषिकेश पाहूया आपल्या संघाला कुठपर्यंत नेऊन पोहोचवत आहेत. ऋषिकेश यांच्या बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच. तिसरा बॉल ऋषिकेशसाठी. पुन्हा एकदा ऋषिकेशच्या बॅटच्या टप्प्यात आलेला आहे. मिसफिल्ड होते. 4 धावांसाठी पंचांचा 4चा इशारा. धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 43. शेवटचे 3 चेंडू शिल्लक. तो बघा तिकडे. हॅलो. ऋषिकेशने मारल्यावर उत्तुंग फटका पाहूया झेल होतो का आणि हा झेल सुटतोय. 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. पुढील होणारा सामना मराठा वॉरियर्स वर्सेस हिंदुस्थान 11. दोन्ही संघाच्या संघनायकांनी पॅव्हलियन मध्ये टॉस साठी यायचंय. धावसंख्या झाले 45.
2 चेंडू शिल्लक. ऋषिकेश पाहूया आपल्या संघाला कुठपर्यंत घेऊन सोडतात. सुंदर असा खेळलेला फटका. तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 47. विनायक टॉसविन करून घ्यायचंय. पुढील होणारा सामना मराठा वॉरियर्स वर्सेस हिंदुस्थान 11. शेवटचा चेंडू. एक धाव. एक रन. 49 धावांचं आव्हान दिलंय स्पर्टन 11 या संघाने डायमंड स्टार 11 या संघाला. पंचांनी बॉल जमा करायचा आहे. पंच. पुढील होणारा सामना मराठा वॉरियर्स यांनी टॉस जिंकलेला आहे आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांना विनंती आहे की त्यांनी रेडी राहायचं आहे. आपल्याकडे टाइम खूपच कमी आहे. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचंय स्पर्टन 11. त्वरित क्षेत्ररक्षण लावायचंय. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय डायमंड स्टार 11.
हॅलो 8 झालेत. धावसंख्या 8 पहिल्या षटकाखेरीस. हॅलो पहिल्या षटकाखेरीस डायमंड स्टार 11 या संघाची धावसंख्या झाली आहे 8. जिंकण्यासाठी 47 धावांचं आव्हान दिलंय. 49 धावांचं आव्हान दिलंय स्पर्टन 11 या संघाने. विकास यांचा सुंदर चेंडू बॅट्समॅनच्या काही टप्प्यात आला नाही. चेंडू निर्धाव जातोय. स्ट्राईकला आहे मुकेश, नॉन स्ट्राईकला आहे विश्वास. विकास 7-8 पावलांचा रनअप घेऊन पंचांना पार करून टाकला. चेंडू उत्तुंग असा हा फटका 6 धावांसाठी खणखणीत असा फटका पाहायला मिळतोय. मुकेश याच्या बॅटमधून निघाले हा खणखणीत षटकार. या 6 धाव्याने धावसंख्या झपकन वाढते. धावसंख्या होते 14. दुसरं षटक चालू असताना धावसंख्या झाली आहे 14. विकास यांचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला. चेंडू मुकेशसाठी ऑफसाईडच्या दिशेने टटवलेला चेंडू. पाहू किती रन काढून घेत धावतायत. 2 धावा धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या होते 16. दुसरे षटक चालू असताना धावसंख्या झाली 16. पुढील चेंडू विकास यांचा पंचांना पार करून टाकला. चेंडू बॅट्समॅनच्या काय बॅटच्या टप्प्यात येत नाहीये. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या आहे तिथेच. दुसऱ्या षटकाचे काही चेंडू शिल्लक. विकास यांचा पुढील चेंडू मुकेशसाठी. मी स्पीड होते स्पर्टन 11 या संघाकडून आणि मुकेशच्या बॅटमधून निघालेला खणखणीत चौकार. या 4 धावेने धावसंख्या 4 ने वाढते. धावसंख्या होते 20. शेवटचा चेंडू शिल्लक. दुसरं षटक चालू. विकास पंचांना पार करून टाकला. चेंडू मुकेशसाठी. मुकेशच्या बॅटच्या काही टप्प्यात येत नाही. चेंडू निर्धाव जातोय. 2 षटका अखेरीस धावसंख्या 20. 12 चेंडू 29 धावांचं आव्हान आहे जिंकण्यासाठी डायमंड स्टार 11 या संघाला. हो किती चेंडू शिल्लक ठेवून आपल्या संघाला विजयी करतात का मुकेश आणि विश्वास. वैयक्तिक दुसरं संघाचं तिसरं षटक घेऊन आलंय वैभव. बारा चेंडू 29 धावा. याआधी झालेला जो सामना होता प्लॅटिनियम शायनर्स वर्सेस अव्हेंजर स्टार्स खूप अतितटीचा झाला होता. शेवटच्या चेंडूवरती 6 धावांची आवश्यकता होती आणि त्यामध्ये अव्हेंजर स्टारचा धडाकेबाज फलंदाज वैभव याने शेवटच्या चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाला विजयी केलं होतं.
वैभव याचा पुढील चेंडू पंचांना पार करून टाकला चेंडू विश्वाससाठी विश्वाच्या बॅटच्या काही टप्प्यात येत नाहीये चेंडू निर्धाव जातोय 11 चेंडू 29 धावा विश्वास सुंदर अशी गोलंदाजी करतात आपल्या संघासाठी सॉरी वैभव पंचांना पार करून टाकला चेंडू विश्वासाठी लेग साईडच्या दिशेने तटवला चेंडू पाहू सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळते पंचाने धावा काढवायच्या आहेत 3 धावा 3 धावा धावून घेण्यात यशस्वी झाले दोन्ही फलंदाज या 3 धावेने धावसंख्या 3 ने वाढते धावसंख्या होते 23 हॅलो हॅलो तिसरे षटक चालू असताना धावसंख्या झाले 23 अजूनही जिंकण्यासाठी 26 धावांची आवश्यकता 10 चेंडू 26 धावा वैभव वैयक्तिक दुसरा संघाचं तिसरं षटक घेऊन आहे तो वैभव मारा करणार मुकेश यांना वैभव पंचांना पार करून टाकला चेंडू मुकेशसाठी मुकेशने उत्तुंग असा खेळलेला फटका सीमारेषेच्या बाहेर जातोय खणखणीत 6 धावांसाठी या 6 धावेने धावसंख्या झपकन वाढते धावसंख्या होते 29 पंचांचा नोचा इशारा पंचांचा नोचा इशारा आणि 6 धावा 30 झाले धावसंख्या 30 रूल प्रमाणे प्लेयर लावायचे रूल प्रमाणे प्लेयर लावायचे फील्डिंगला नो चेंडू आहे फ्री हिट मुकेश लेग साईडच्या दिशेने तटवलेला खणखणीत चौकार पुन्हा एकदा मुकेशच्या बॅटमधून निघालाय खणखणीत चौकार या 4 धाव्याने धावसंख्या 4 ने वाढते धावसंख्या होते 34 अजूनही जिंकण्यासाठी काही धावांची आवश्यकता 2 चेंडू शिल्लक सॉरी 3 चेंडू शिल्लक तीन चेंडू झालेत 3 चेंडू झालेत 3 चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकाचे (34) 15 धावांची आवश्यकता 9 चेंडू 15 धावा वैभव यांचा पुढील चेंडू मुकेशसाठी पंचांना पार करून टाकला चेंडू यॉर्कर लेंथ बॉल चौकार खणखणीत चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय मुकेश यांच्या बॅटमधून आणि या 4 धावेने धावसंख्या वाढते धावसंख्या होते 38 लॉस ऑफ 0 विकेट अजूनही जिंकण्यासाठी काही धावांची आवश्यकता थोडं महाग असं हे षटक वैभव यांचं पंचांना पार करून टाकला चेंडू वैभव यांनी मुकेशसाठी मुकेशने पुन्हा एकदा लेग साईडच्या दिशेने फिरवलाय पुन्हा एकदा खणखणीत चौकार मुकेश यांच्या बॅटमधून निघालाय या 4 धावेने धावसंख्या होते 42 तिसऱ्या षटकाचे काही 1 चेंडू शिल्लक 7 चेंडू 7 धावा पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हला खणखणीत चौकार पाहायला मिळतोय मुकेश यांच्या बॅटमधून आणि ओव्हर संपल्याची खून करतायत पंच 3 षटकाखेरीज धावसंख्या झाली आहे 46 6 बॉल 3 धावांची आवश्यकता आहे डायमंड स्टार 11 या संघाला
विजयी होण्यासाठी नाही नकोय विशाल सुहास सॉरी सुहास गार्डी वैयक्तिक चौथं नाही सॉरी वैयक्तिक पहिलं संघाचं चौथं षटक घेऊन आलेत सुहास मारा करणार विश्वास याला सुहास पंचांना पार करून टाकला चेंडू लेग साईडचे ऑफ पुढील होणारा सामना मराठा वॉरियर्स वर्सेस हिंदुस्थान 11 मराठी वॉरियर्स या संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता तर त्यांनी आपले क्षेत्ररक्षक तयार ठेवायचे आहेत सामन्याला खूपच उशीर झाला आहे आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत आणि हा विजयी षटकार पाहायला मिळतोय मुकेशाच्या बॅटमधून आणि डायमंड स्टार 11 हा संघ विजयी झाला आहे विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन